प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। 30 मे रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तनपुरे यांना अहिल्यानगरमधून उमेदवारी जाहीर होणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरे यांनी माघार घेतलेली होती आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। आपण पाहिलं असेल की राहुरीच्या पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेत भाजपच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी ही सगळी माघार घेतली होती। त्यातच कुठेतरी त्यांना बक्षीस म्हणून ही त्यांना विधान परिषदेची जी उमेदवारी आहे ती दिली जाणार आहे। यावेळेला अहमदनगर अहिल्यानगर मधून जी विधान परिषदेची जागा रिक्त होते त्यावरती प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय भाजपकडनं झाल्याचं कळतं। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केवळ प्राजक्त तनपुरेच भाजपमध्ये प्रवेश करतात की त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा अजूनही कुठला एखादा मोठा नेता जो अनेक वर्षांपासून भाजप प्रवेशाच्या वेटिंगमध्ये आहे तो देखील प्रवेश करतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी प्राजक्त तनपुरे यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता 30 मे रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे फक्त प्राजक्त तनपुरेच प्रवेश करतात की आणखी कोणी मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे।